जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील निंबोरा या गावी हुसेन रसूल तडवी हा 60 वय ओलांडलेला इसम आपल्या परिवारासह राहत होता। इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिपायाची नोकरी पूर्ण केल्यानंतर हुसेन हा सुमारे 4 वर्षापूर्वी रिटायर झाला होता। 3 मुली, 1 मुलगा आणि बायको हजराबाई असा हुसेन तडवी याचा प्रपंच होता। निंबोरा गावातील गणेश कॉलनी भागात तो आपल्या परिवारासह राहत होता। त्याची बायको हजराबाई ही निंबोरा ग्रामपंचायतीची माजी सदस्य होती। हजराबाई लहान असतानाच तिच्या नशिबी दुःखाचा डोंगर उभा होता। ती लहान असताना तिचं मातृ-पितृ छत्र हरपले होते। आईबापाच्या कृपाछत्राला पारखी झालेल्या हजराबाईच्या आजी आजोबांनी तिचे लग्न रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील रहिवासी असलेल्या हुसेन तडवी याच्यासोबत लावून दिले होते। तिच्या माहेरची बाजू कमकुवत असल्यामुळे हुसेन तिच्यावर आपला रुबाब आणि अधिकार गाजवण्याची संधी सोडत नव्हता। तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता। आईबापाच्या प्रेमाला आणि कृपाछत्राला पारखी असलेली हजराबाई नवरा हुसेनचे वर्चस्व मुकाट्याने सहन करत होती। तिच्यापुढे अन्याय सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। काही दिवसांनी नोकरीनिमित्त हुसेन आणि हजराबाई हे दाम्पत्य निंबोरा या गावी स्वतःच्याच घरात राहायला आले। सुमारे 4 वर्षापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिपाई पदावरून सेवानिवृत्त झालेल्या साठीपार हुसेनची त्याच्या बायकोला छळण्याची एक विचित्र खोड होती। बायको हजराबाईचा विचित्र पद्धतीने छळ केला म्हणजे त्यात त्याला सुख मिळत होते। तो दररोज रात्री त्याच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढून पूर्ण भोंगळा व्हायचा। आपल्या भोंगळ्या अंगाला बायको हजराबाईकडून तो चोरून घेत होता। हजराबाईने संपूर्ण जोर लावून आपल्या अंगाची मालिश करावी अशी त्याची अपेक्षा राहत होती। त्यात जराही खंड पडलेला त्याला चालत नव्हता। आपल्या निर्वस्त्र अंगाची मालिश केल्यानंतरही त्याचे पूर्ण समाधान होत नसायचे। समाधान होत नसल्यामुळे तो बायको हजराबाईला काठिडे बदलून काढत होता। बायको हजराबाईला बडदून काढण्यासाठी त्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक काठी ठेवली होती। त्या काठ्यांच्या धाकावर तो हजराबाईकडून वेळेवर स्वयंपाक करून घेत होता। वेळेवर त्याला जेवण मिळाले नाही, वेळेवर मनाप्रमाणे जोरजोरात निर्वस्त्र अंग चोळून झाले नाही तर तो हजराबाईला अक्षरशः झोडपून काढत होता। त्याची ही विचित्र खोड अर्थात विकृती त्याच्या मुलांना माहीत झाली होती। हुसेनचे वागणे विचित्र होते। त्याच्या घरी कुणी जवळचे नातेवाईक आले म्हणजे तो त्यांना शिवीगाळ करत असायचा। त्यांचे हातपाय तोडण्याची धमकी देत असल्यामुळे त्यांच्या घरी कुणी येत नव्हते। त्याच्या धाकामुळे व भीतीमुळे हजराबाई घराबाहेर पाय ठेवत नव्हती। ती गुलामगिरीचे जीवन जगत होती। रात्र झाली म्हणजे हुसेनच्या अंगातील शैतान जागा होत असायचा। तो बायको हजराबाईकडून ती थकून जाईपर्यंत त्याचे निर्वस्त्र अंग मालिश करून घेत होता। हा दररोजचाच प्रकार झाला होता। त्याच्या या रोजच्या आणि नेहमीच्या त्रासाला हजराबाई पार वैतागून गेली होती। हजराबाईला चप्पल, टिकल्या, बांगड्या या आवश्यक वस्तू तो आणून देत नव्हता। तो तिच्याकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघत होता आणि तिला मारहाण करत होता। आज नाहीतर उद्या हुसेनच्या वागण्यात बदल होईल आणि सुखाचे दिवस येतील या आशेवर हजराबाई आपले जीवन जगत होती आणि आपल्या मुलांचे पालनपोषण करत होती। हजराबाईला जवळचा कुणी नातेवाईक नसल्यामुळे ती जणू काही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होती। सावदा येथे राहणाऱ्या आते सासूला हजराबाईचे दुःख बघवले नाही। त्यामुळे तिने हजराबाईच्या सर्वात मोठ्या मुलीचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात लावून दिले। तिची सर्वात मोठी मुलगी लग्नानंतर मुंबई येथे संसार करू लागली। काही काळानंतर हजराबाईची आते सासू मरण पावली। त्यानंतर हजराबाईच्या उर्वरित 2 मुलींचे आणि एका मुलाचे लग्न कार्य राहून गेले। त्यांचे लग्नाचे वय निघून गेले। हजराबाईची दुसरी 35 वर्ष वयाची मुलगी अपंग होती। हुसेनच्या विचित्र वागण्यामुळे तिचे लग्न जमवायला कुणीही नातेवाईक पुढाकार घ्यायला समोर येत नव्हते। तिसरी मुलगी सुमारी 30 वर्ष वयाची झाली होती। तिचेही लग्न जमले नाही। 28 वर्ष वयाचा मुलगा अपघातात मोठ्या प्रमाणात दृष्टी गमावून बसला। अपंग मुलीची फैजपूर येथील एका खाजगी दवाखान्यात ऑपरेशन झाले।
एकंदरीत हुसेनच्या कर्माची फळं त्याचा परिवार भोगत होता असे म्हटले जात होते. असे म्हणतात की मनुष्याचे वय वाढले तसा माणूस शांत होतो. मात्र हुसेनच्या बाबतीत उलटेच होते. तो त्याच्या बायकोसह मुलांना देखील मारझोड करत होता. त्याच्या वागण्यात कोणताही फरक पडत नव्हता. हुसेन त्याच्या निर्वस्त्र अंगाची मालिश बायको हजराबाईकडून सक्तीने करून घेत होता. तिने जोर लावून आपल्या अंगाची तेलाने मालिश करावी अशी त्याची अपेक्षा होती. मालिश करताना हजराबाईचा जोर थोडाही कमी झाला म्हणजे हुसेनच्या रागाचा पारा सरकून वर चढत होता. तो लागलीच उठून तिला मारहाण करत होता. हा प्रकार गेल्या 20 ते 25 वर्षापासून निरंतर सुरू होता. आपल्या मुलीसमोर हजराबाईला हा प्रकार करावा लागत होता. हा प्रकार बघून हजराबाईच्या मुलीला कसेसे होत होते. मुलींसमोर असले कृत्य योग्य नाही असे हजराबाई नवरा हुसेनला सांगण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. निष्ठुर हुसेनला त्याचे काही सोयरसूतक नव्हते. तो आपल्या मुलींसमोर हजराबाईचा शिवीगाळ व मारहाण करून अपमान करत होता. प्रसंगी तो तिच्या अंगाला चटके लावायला देखील मागे पुढे बघत नव्हता. एवढेच कमी झाले म्हणून की काय, सकाळी आंघोळीच्या वेळी तो हजराबाईकडून त्याची पाठ घासून घेत होता. हुसेन तडवी याने घरातील प्रत्येक कोपऱ्यात एक एक काठी ठेवली होती. त्या काठीच्या धाकावर तो हजराबाईकडून अगदी वेळेवर स्वयंपाक करून घेत होता. सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळेचा स्वयंपाक वेळेवर झाला नाही तर तो काठी उगारण्यास अगदी तयारच राहत होता. कोणत्या जन्माचे दुःख आपल्या नशिबी आले असे हजराबाई स्वतःच्या मनाला विचारत होती. अखेर हुसेनच्या जीवनातील तो अखेरचा दिवस आणि अखेरची घटिका हजराबाईच्या रूपाने काळ बनून त्याच्या अगदी समीप आली. दिनांक 30 ऑगस्ट 2025चा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळी 8 वाजता ठरल्यानुसार हजराबाईने नवरा हुसेन तडवी याला त्याचा नाश्ता करून दिला. नाश्ता झाल्यानंतर लगेच त्याने तिला त्याचे अंग चोळून देण्याचे फर्मान सोडले. अजून माझा नाश्ता बाकी आहे, तो झाला की लगेच तुमचे अंग चोळून देते असे हजराबाईने त्याला सांगितले. मात्र तिचे म्हणणे विचारात न घेता त्याने तिच्याकडून स्वतःचे अंग चोळून घेतले. अंग चोळून झाल्यानंतर काही वेळातच त्याने जेवण मागितले. तिला मधुमेहासह रक्तदाबाचा त्रास होता. तसेच ती आजारी असतानाही तिने त्याची आज्ञा मानत त्याला पटकन स्वयंपाक करून दिला. जेवण होताच त्याने पुन्हा एक वेळा तिला तेलाने मालिश करण्याचे फर्मान सोडले. तशा या अवस्थेत तिने त्याचे अंग चोळून दिले. सकाळी 2 वेळा अंग चोळून घेतल्यानंतरही त्याची रात्री अंग चोळून घेण्याची इच्छा कायम होती. सायंकाळी जेवण झाल्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हजराबाईकडून पुन्हा अंग चोळून घेण्यास त्याची इच्छा जागृत झाली. यावेळी त्याचा मुलगा गणपती मंडळाकडे गेला होता तर मुलगी ओट्यावर बसली होती. रात्रीचे 9 वाजले होते. घरातल्या मधल्या खोलीत हजराबाई हुसेनच्या अंगाची मालिश करत होती. त्याचवेळी काही कारण नसताना त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. लग्न झाल्यापासून सुरू असलेली अश्लील शिवीगाळ, बेदम मारहाण, वेळोवेळी अपमान या प्रकाराला हजराबाई पार वैतागली होती. आता मात्र तिच्या रागाचा पारा चढला. तिच्या अंगी असलेली रणरागिणी जागृत झाली. तिने दरवाजात ठेवलेली कुऱ्हाड घेतली. लग्न झाल्यापासून तिच्या मनात साचलेला राग समुद्राच्या लाटेप्रमाणे उसळून आला. हाती घेतलेल्या कुऱ्हाडीचे घाव घालत तिने हुसेनच्या मानेवर, डोक्यावर, खांद्यावर, कपाळावर जोरदार हल्ला केला. कुऱ्हाडीच्या घावात हुसेनची हिटलरशाही कायमची बंद झाली आणि तो जागीच ठार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पालत्या अवस्थेत तो जागीच पडला. नवरा हुसेनला ठार केल्यानंतर ती रणरागिणीप्रमाणे घराबाहेर विजयी मुद्रेने ओरडत ओट्यावर आली. मी त्याला मारून टाकले, मेला तो कुऱ्हाडीच्या घावात. आज माझी लंगडी पोरगी आणि मी दोघीजणी त्याच्या त्रासातून मुक्त झाले आहोत. मी आज शेवटी त्याला मारले असे ती सर्वांना ओरडून सांगू लागली. नवऱ्याला ठार केल्याचे ती जाहीर समर्थन आणि खुलासा करत होती. नवरा हुसेनला ठार केल्याचे तिच्या मनावर आणि चेहऱ्यावर जराही दुःख नव्हते. उलट तिच्या मनावरील दडपण एका झटक्यात कमी झाले होते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर पसरली होती. या घटनेची माहिती निंबोरा बीट अंमलदार पोलीस नाईक अविनाश पाटील यांना एका जागरूक नागरिकाने दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी असलेल्या घराच्या बाहेर हाजराबाई जोरजोरात ओरडून जगाला आपले खुनी कृत्य सांगत होती. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता हाजराबाईचा नवरा हुसेन तडवी हा रक्ताच्या थारोळ्यात पालत्या अवस्थेत पडला होता. घटनास्थळाचा पंचनामा व मृतदेहाचा पंचनामा तसेच मृतदेहाची उत्तरीय तपासकामी आदी कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यात आले. त्यानंतर हाजराबाईला ताब्यात घेतल्यानंतर सरकारतर्फे फिर्याद होत पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील यांनी हाजराबाई हुसेन तडवी हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.